बघा सामन्याला सुरुवात झालेली आहे. एका बाजूने सातिवली, एका बाजूने आपण गिरीज संघ पाहतोय. सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहतोय आकाश धाणवी. त्या अगोदर आपण आकाश घोगदर याला बघितलं, ज्याच्या 1800 धावा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. आणि जो आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आकाश धाणवी. वाटते सन्माननीय जयेंद्रजी वाघे सरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर, आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. सामन्याला सुरुवात परशुराम मोकाशी आपण स्ट्राईक वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश घोगरदरे, तर बॉलिंग ट्रॅक वरती आकाश धानवी. पहिला बॉल मिस टायमिंग झालाय. चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाहीये आणि विकेट किपरच्या हातामधून हा चेंडू निघून जातोय. बघा राजू होते आणि राजू कडनं पहिल्या बॉल वरती मिस्टेक झालेली आहे, चूक झालेली आहे. सन्माननीय जयेंद्रजी वाघे सरांचं आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालंय आणि बघा जीवनदान ही धोकादायक ठरत असतात. आज राजू आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आकाशाने खूप चांगला फटका केलाय, मात्र हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त तुम्हाला 2 धावा मिळतील. बघा जर बाउंड्री जर असेल तर कदाचित 6 धावा देखील मिळाल्या असत्या, मात्र तिकडे आउटफील्ड खराब आहे आणि तेच कारण तिकडे डी झोन हा घोषित केलेला आहे. 2 धावा या धाव फलकावरती. चेंडू टाकून झाले 2 धावा लागल्या, 3. इथे बघा पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पाहूया चेंडू कुठे निघून जातोय. तर डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा 2 धावा या येताना दिसत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झाले 3. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा थोडासा मिस्टेक होताना आपण बघितलाय. बॅट्समन बीड झाला, विकेट किपर बीड झाला आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. बघा बॅटचं एज लागलं होतं, पुन्हा एकदा संधी होती, मात्र चेंडू ज्या वेगाने आला होता, बॅटचं एज लागल्यानंतर जास्त गतीने निघून गेला विकेट किपरच्या डोक्याच्या वरून. एक सिंगल धाव, धावसंख्या 6, बॉल टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला इथे फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे स्क्वेअर क्षेत्रामध्ये. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग झालंय, मिसफिल्ड झाली. चेंडू फरार, सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. हिल हिल पुरी हिला तुझे कप्पालीला ढिल्ला. अगं हिल हिल पुरी हिला तुझे कप्पालीला ढिल्ला. तुझे कप्पालीला ढिल्ला, तुझे कप्पालीला ढिल्ला. गुपेचन मराठी सोबत तुला. थँक्यू थँक्यू डीजे. बघा भरत भरपूर दिवसानंतर आलेत परत. इथे बघा बॅटची आतली कडा आणि चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या बाजूने निघून जातोय. बघा भरत, मी कालच चर्चा करत होतो आमच्या मित्रांसोबत की भरत आता आपल्याला गिरीज संघाच्या माध्यमातून दिसत नाही आहे, मात्र आज पुन्हा एकदा या मैदानावरती आपला भरत चौधरी हा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. भरपूर दिवसानंतर त्याने कमबॅक केलाय. धावसंख्या झालेली आहे 11. षटकाची समाप्ती.
बघा राकेश चौधरी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. 135 मॅच मध्ये 137 विकेट्स त्याने घेतलेत. इथे बघा बॅकफुट जाऊन केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भरत आहे तिकडे. भरत करणार नाहीये चुकी. पकडलाय झेल. संपलाय तिकडे परशुराम मोकाशियाचा खेळ. फलंदाज बाद. बघा पहिला गडी बाद झाल्या नव्याने स्वप्नील नव्याने बॅटर इन झालेला आहे. इथे फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम त्याने केलंय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईक ही चेंज झालेली आहे. राकेश चौधरी आपण पाहतोय. मागच्या सीझन मध्ये 3 वेळा बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्याने आपल्या नावावरती केली होती आणि तोच राकेश चौधरी आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. ते चेंडूला सोडून दिलाय आणि हा चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. बघा फिरकीचा जादूगार देखील आपण म्हणू शकता राकेश याला. ज्या प्रकारे चेंडू फिरवण्याची कला आहे त्याच्याकडे. तेच कारण मागच्या सीझन मध्ये 3 वेळा बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्याने आपल्या नावावरती केली होती. पुन्हा एकदा फसवा चेंडू. मात्र राजू याने तिकडे थोडीशी खराब कामगिरी केलेली आहे. चेंडू त्याला बीट करून बाउंड्री सॉरी आपण डिक्लेरेशन झोन पाहतोय. तिकडे डिक्लेअर आहे आणि तिकडे तो चेंडू निघून गेलेला आहे. बघा पुन्हा एकदा एक सिंगल धाव आलाय 22च्या स्वरूपात. धावसंख्या 13. या षटकामध्ये धावसंख्या पूर्णपणे रोखून ठेवलेली आहे, थांबवलेली आहे राकेश याने. थोडासा चेंडू पुढे ठेवला होता. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही होणार कारण चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळाली. या सिंगलने धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. इथे बघा खूप चांगला फटका ते केला गेलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडूला सरळला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. आंबट तुंबट कडू गोड पुचट पांचट. अरे होतो तो पान. अजून मला मिळाया ना पोरी माझे सपन नाही, ना पोरी माझे सपन नाही. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येतोय. हर्ष भोईर येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या झालेल्या 20.
हर्ष भोईर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती रेडी झाले. त्याच्या समोर आहे आकाश. आकाशाने हा चेंडू कट केलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये निघून गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे धावतोय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. बघा भरत होते तिकडे आणि भरत याने खूप चांगला थ्रो देखील केला. 2 धावा या पूर्ण झाल्या. धावसंख्या 222 या आकड्यावरती. आपण पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आयोजित माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. ऑन साईडला अपूल करण्याचा प्रयत्न. पॉवरफुल स्ट्रोक नाही आहे. सरळ राकेश याच्या हातामध्ये हा चेंडू येऊन विसावलेला आहे. फलंदाज बाद होतोय. आकाश बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. बघा उमेश आलेत. उमेश महाळी. सध्या त्यांचा नेपाळ दौरा होता आणि तो नेपाळ दौरा त्यांचा पूर्ण झालेला आहे. वाटते बाबूदादा आणि सुनीलची बागी मॅच बघत असतील ऑनलाईन. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कारण या अगोदर 2 दिवस अगोदर ते नेपाळवरनं मॅच पाहत होते आपली. ते बघा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय घडलंय. कुठला फलंदाज बाद झालेला आहे. चला आपण एकदा इकडे चेक देखील करूया कारण क्रॉसिंग झाले की नाही. पंचांनी तर स्वप्नील याला बाद घोषित केलेला आहे. यस, स्वप्नील हा बाद असेल. बघा क्रॉसिंग झालेलं नव्हतं तिकडे. आणि बघा पंचांचा निर्णय हा अखेरीचा राहिलेला आहे. आणि कारण पंचांनी बघितलं की क्रॉसिंग झालेला नाही आहे आणि आपल्याला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळालं की क्रॉसिंग ही झाली नव्हती आणि तेच कारण स्वप्नील हा बाद झालाय. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. इथे बघा आणखीन एक डॉट चेंडू येताना दिसतोय. मात्र फलंदाज बाद झालेला आहे. उमेश महाळी याची खेळी संपुष्टात येताना दिसते. फलंदाज बाद. तर बघा इथे देखील खूप चांगला चेंडू टाकला गेलाय आणि हा चेंडू देखील निर्धाव येतोय. तर 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. आपण लगेच स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. तर आपण सत्कार आणि सन्मान इथे करतोय. सन्मानीय आपण पाहतोय आपले पोलीस सन्माननीय रोहिदाशी माळी साहेबांचा आपण इथे आदर सत्कार करतोय. तर आदर सत्कार त्यांनी हा स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. साहेबांना विनंती असेल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रशांत सातवी याच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. आपले मुंबई पोलीस आहेत
मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत, आपल्या गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. प्रशांत सातवी यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता एक माईची उपदेणारी शॉल, या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. कोलंडे गावाला मिळाले हे अनमोल रत्न आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. त्यानंतर सन्माननीय गणेशी माळी साहेबांचा देखील आपण आदर सत्कार इथे करतोय. तर मी त्यांना विनंती करतोय की आपण देखील हा आदर सत्कार इथे स्वीकारावा. चला या. गणेशी माळी साहेबांचा देखील हा आदर सत्कार इथे आपण करतोय. तर प्रशांत सातवी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना इथे सन्मानित करतोय. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती आदर सत्कार इथे केला जातोय. सन्माननीय गणेशी माळी साहेबांचा आदर सत्कार इथे केला जातोय प्रशांत सातवी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय निलेशी माळी साहेबांचा देखील इथे आदर सत्कार केला जाईल. तर मी त्यांना विनंती करतोय की आपण देखील हा आदर सत्कार इथे स्वीकारायचा आहे. उद्योजक आहेत सन्माननीय निलेशी माळी आणि सागरची माळी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. चला बॅटर देखील पाठवून द्यायचे आहेत. निलेश माळी साहेबांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती यंग डॅशिंग डायनामिक निलेश माळी जे उद्योजक आहेत त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर कोलंडे गावातील ग्रामस्थ क्रिकेट प्रेमी सन्माननीय कमलाकरजी कांबडी यांचा देखील इथे आपण आदर सत्कार इथे करणार आहोत. सामन्याला सुरुवात होते. आपण जे काही सत्कार आहे ते आपण थोड्या वेळाने इथे घेणार आहोत. पहिला बॉल शॉर्ट मिडविकेटला खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जातील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आपण पाहतो एक माफक आव्हान इथे ठेवलेलं आहे. 23 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलंय. पाहूया 23 धावा कुठपर्यंत आकाश धानवी आपण स्ट्राईक वरती पाहतो. आकाश टू आकाश एक चांगलं बॅटल आहे. सरळ बॅटना फटका देखील क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण झाले तिकडे. मात्र काय घडलंय काय बिघडलंय तर त्याचा पाय जो आहे बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. बघा खूप चांगला फटका देखील केला होता. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं मात्र पाय जो होता बघा बॉल घेऊन डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर गेला तिकडे. बघा पुन्हा एकदा आकाश टू आकाश असा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका त्या फसलाय. झेल फार महत्वाचा ठरणार आहे. 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते तिकडे. बघा झेल पकडणं फार महत्वाचं होतं. झेल झालेला नाहीये तिकडे. उमेशने चांगला बॅकअप दिला. तोपर्यंत 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. या 3 धावाळ्या धावसंख्या 3 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन दी बोर्ड या लागल्या गेल्यात. 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 23 धावांचं टार्गेट आहे. इथे बघा पुन्हा एकदा फक्त हलक्याने हा चेंडू खेळून काढलेला आहे. खूप चांगलं क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या प्रकारे टार्गेट आहे आणि ज्या प्रकारे ते खेळ करतायत दोन्ही फलंदाज समजदारीचं खेळ. इथे बघा स्टॅमिंग झालाय. परशुराम चेंडूच्या गाडी येतोय. चुकी होणार नाहीये. पकडलाय. झेल संपलाय. आकाश धानवी याचा खेळ. चल जातो होत मग. हे दक्षिणा कोण ठेवील? दक्षिणा ठेवा आता 550 रुपये. ना त्याचा तर आठवूच नाही.
पहिला गडी बाद झालाय आकाश धाडवी. डबल बॅटर राकेश चौधरी इन झालेला आहे. बघा एक बॉल अद्याप बाकी आहे षटकातील. 5 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. एक विकेट देखील मिळवलाय. अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. 13 चेंडूंमध्ये 13 चेंडू 13 धावा. इथे बघा आल्या आल्या एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची घेतलेली आहे. स्वप्नील आलाय. स्वप्नील पाहतच राहिलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. आता 12 चेंडू मध्ये 7 धावा इकडे बनवायच्या आहेत. बारा चेंडू मध्ये 7 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. अनिकेत इथे आपण पाहतोय फटका पूर्णतः फसलाय. अरमित आलाय तिकडे आणि अरमित कडनं झेल तिकडे सुटला गेलाय आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा टीमला विनंती असेल आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे टॉस करण्यासाठी. इथे बघा फक्त हलक्या हा चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 2 धावा घेण्याची संधी तिकडे निर्माण झालेली आहे आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण देखील केल्यात. फेकी थोडीशी खराब झाली. बॅकअपसाठी संदीप आहे तिकडे. या 2 धावा या 2ने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20 या आकड्यावरती. आता फक्त 3 धावींची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. जोरात मारण्याचा प्रयत्न बघा. बॅटचा एज लागलं. धावची जी संधी देखील तिकडे निर्माण झाली होती मात्र थोडस गचाल क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळालं आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा खांदे पूर्णपणे ढासळले गेलेत. पूर्णपणे बॅकफूट वरती सातिवली संघाला इथे ढकललं गेलंय. आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. इथे बघा एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. इथे बघा मनगटी फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे आणि एक विजयी धाव इथे कंप्लीट होईल पूर्ण होईल. अशा प्रकारे हा सामना हा मॅच इथे जीवदानी गिरीज संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जीवदानी गिरीज. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानगाव आणि जीवदानी गिरीज.